मतं घेतील आणि येणाऱ्या 6 जूनला आपल्याला हे रिझल्ट जे आहेत हे दिसतील. आणि जय महाराष्ट्र. यानंतर कोकणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खंदे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आजच्या या सभेच्या निमित्तानं आमच्या या ठिकाणी व्यासपीठावर नेते असलेले सन्माननीय नितीनजी सरदेसाई, संदीपजी देशपांडे, अविनाशजी जाधव, कामगार नेते आमचे गजाननजी राणे, आमचे प्रवक्ते ज्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे असे आमचे आणि ते म्हटलं की आपण प्रचार तर आपण करतोच आहोत, परंतु नारायण राणेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक जाहीर सभा या ठिकाणी कामाला लागले. सभा यशस्वी होते की नाही, परंतु ज्यांनी टीका केली त्यांनी ते येऊन पाहावं. ही आम्ही काही 500 रुपये देऊन आणलेली ही मंडळी नाहीत. त्यामुळे इन्या कुठं असेल, इन्या म्हणजे विनायक, तो सातत्याने, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ॲटम बॉम्ब 7 तारखेला तुझ्या पाठी फुटेल आणि हे पार्सल मुंबईत जाईल, ते पुन्हा कोकणात जाण्याची वेळ आली. होतोय देवदार उशीर झाली, त्याचाही विचार न करता त्यांच्या बरोबर गेलो, तरी घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आमच्यासारखे सगळे विश्वासू अविनाश जाधव असतील, गजानन राणे असतील, नितीन सरदेसाई असतील किंवा आमच्या ज्येष्ठ असलेले प्रकाश, आजच्या या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सांगायला मला काही संकोच नाही. कर्नाटकाला त्यांची जीवाची घालमेल सुरू होती. एक ठिकाणी वडील आजारी, एक ठिकाणी ही सभा, पण त्यांनी ठरवलं आधी लगीन कोंडाळायचं, पक्षाचं काम आधी. त्यांनी यंत्रणा हलवली, आपल्या वडिलांना मुंबईला हलवलं. आज त्यांचं 1 लक्ष तिकडे आहे आणि दुसरं लक्ष या ठिकाणी आहे. असे कार्यकर्ते पक्षाला मिळाल्यानंतर पक्षाचं येणारं भविष्यातलं यश निश्चित असतं. आणि म्हणून मला अशा कार्यकर्त्यांवरती मला त्यांच्यावरती नाज आहे, त्यांच्यावरती समाधान आहे. असे कार्यकर्ते प्रत्येक पक्षात असतील तर निश्चित ती संघटना, ते पक्ष पुढे राहतील. आणि म्हणून अविनाशजींनी या ठिकाणी आम्हाला आदेश दिले, आम्ही कामाला लागलो. माझ्या असंख्य माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि आपण सर्व थोड्याच वेळात नारायणरावजी राणे इथे येतील, आमदार उदयजी सामंत मंत्री या ठिकाणी येतील, आपल्याशी बोलतील. पण तुम्हाला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये या युतीचा चांगला परिणाम होणार आहे. नारायणरावजी राणे निश्चित या ठिकाणी निवडून येतील, केंद्रात मंत्री होतील आणि आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत सामान्य कोकणी माणसाच्या, माझ्या महिलांचे प्रश्न आहेत, या सगळ्यांवरती ठोस उपाययोजना काढतील. कोकणचा कॅलिफोर्निया करणारे अनेक वर्षाचे नेते या भागात काय आणावं हे जर माहिती नसेल तर अशा लोकांना नारायणरावजी राणे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. तळ कोकणातला आपण विकास पाहिला असाल, राणेबंधा चांगल्या रस्त्यांचं जाळं, टेक्निकल कॉलेज, मेडिकल, कोकणी माणसाला अजून काय हवं. मी परवाच्या चिपळूणच्या जाहीर केलाय, तसाच मला रत्नागिरी जिल्हा देखील पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करावा आणि केंद्रातल्या योजना या माझ्या कोकणामध्ये आणाव्या, या माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणाव्या. निश्चित त्यांनी वचन दिलेलं आहे की उद्योगधंदे या कोकणामध्ये आणीन. बेरोजगारांना मुंबईत जायची काही आवश्यकता नाही, माझ्या महिलांना कुठे रोजगार शोधायची गरज नाही. चांगल्या शिक्षणाच्या सुविधा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभ्या करीन, अशा पद्धतीचं वचन त्यांनी दिलेलं आहे. आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या बरोबरती आहोत. या इथल्या कोकणी जनतेला काय आवश्यक आहे याची कल्पना आम्हाला, कारण आम्ही देखील सामान्य घरातले आहोत. आणि म्हणून या सुविधा आणण्यासाठी, या योजना आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. आणि म्हणून आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक, आमचे सगळं मतदान हे नारायणरावजी राणे यांच्या पाठीमागे निश्चित असेल. येत्या 7 तारखेला कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून सन्माननीय नारायणरावजी राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच वैभवजी, आपण जसं सांगितलं की निवडणूक जरी मनसे महायुतीत असली आणि पाठिंबा देत असली तरी आपले आदरणीय पक्षप्रमुख सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रचंड विश्वास आणि प्रेम, आणि त्याच माध्यमातून आज या सभेच्या जाहीर सभेमध्ये काही पक्ष प्रवेश होत आहेत.
त्यांना आम्ही व्यासपीठावरती बोलवतो. आपल्या सन्माननीय नेत्यांच्या हस्ते हे पक्षप्रवेश होणार आहेत. प्रतीक्षा खडपे राजापूर नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 8च्या नगरसेविका यांना व्यासपीठावरती बोलवत आहे. त्याचबरोबर ओमकार पाटणकर, एकनाथ आकेरकर, आनंद प्रभुदेसाई आणि सोहम खडपे यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय श्री सचिन शिंदे, रत्नागिरी तालुक्यातील सन्माननीय श्री सचिन शिंदे आणि त्यांचे सहकारी तसेच प्रतीक्षाजींबरोबर जवळजवळ आता या ठिकाणी 150 ते 200 लोक त्यांच्या सोबत या पक्षप्रवेशासाठी आलेली आहेत. आम्ही त्यांचं सर्वांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये स्वागत करतो आणि या मान्यवरांना मी व्यासपीठावरती बोलवतो. पक्षप्रवेश बाकी करून घेण्याची विनंती करतो. सचिन शिंदे यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील वरती व्यासपीठावरती यायचं आहे. ते देखील या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. विजय असो. हाच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा करिश्मा आहे की लोकांना माहिती आहे की ह्याच नेतृत्वाकडून आपल्याला भविष्यात न्याय मिळू शकतो. आम्ही तुमचं सर्वांचं मनसे परिवारामध्ये स्वागत करतो. खडपेताई तसेच सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा. आणि यानंतर ज्यांनी या कोकणाकडे म्हणजे कोकणचे सुपुत्र आणि कोकणाकडे विशेष प्रेम असलेलं नेतृत्व, ज्यांना आपण सगळे सोशल मीडियावर बघत असू आणि ज्यांच्याकडे पाहून अनेकांना वाटतं की होय मला पण राजकारणात काम करायचं, असं धडाडीचं नेतृत्व सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करायचंय. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझ्या पक्षाचे नेते सन्माननीय सरदेसाई साहेब, संदीप देशपांडे साहेब, प्रकाश महाजन साहेब, वैभव खेडेकर साहेब आणि सगळेच माझे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सावंत साहेब आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर इतर जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे त्याच परत सुरू देखील केलं, पण जागे दिले होते. आम्ही कुठे ओरडलो? नाशिकचा तुमचा जो खासदार झाला ना तो कोणाचा होता? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होता ना. 2009ला उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षात घेतलं, त्याने त्यांचा उमेदवार केला. प्रयत्न केला तर सगळे तुमच्या ज्या वेळेला तुम्ही निवडणूक लढाल ना त्यावेळेला सगळे तुमच्या वार्डात आम्ही निवडून येऊ तेव्हा येऊ, पण तुम्हाला लग द्यायच्या घडीला राहू एवढं नक्की. माझ्या पाठी अनेक वक्ते बोलणार आहेत, मला खात्री आहे. राणे साहेबांचा प्रचार करायला आम्ही आलो. खरं तर राणे साहेबांची प्रचार करायची माझी वैयक्तिक लेवलला खूप इच्छा होती. लहानपणापासून मी कोकणातला असल्यामुळे सतत आई वडिलांच्या तोंडातनं, नातेवाईकांच्या तोंडातनं राणे साहेबांचं नाव ऐकायचो की नारायण राणेंनी हे केलं, नारायण राणेंनी ते केलं, नारायण राणेंनी दहशत पण केली. हे सगळं ऐकल्याच्या नंतर आम्हाला नेहमी वाटायचं की नारायण राणे साहेबांना पाहिलं पाहिजे. आज कालांतराने आम्हाला त्यांच्या व्यासपीठावरनं आम्हाला त्यांच्याबद्दल बोलता येतंय, त्यांचा प्रचार करता येत आहे. राणेसाहेब येतील त्यावेळेला आमचे नेते त्यांना मागणी करतीलच, पण माझी एकच मागणी आहे राणेसाहेबांना. राणेसाहेब रिफायनरी जाऊ दे येऊ दे, जे काय होईल सन्माननीय राजसाहेबांनी त्याच्यावर भूमिका मांडली आहे. कोकणचा कॅलिफोर्निया होईल नाही होईल आम्हाला माहित नाही. मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे बनवा एवढीच आमची इच्छा आहे. आमचे लाखो कोकणवासीय, आज हजारो कोकणवासीय त्या रस्त्यात दुर्दैवीरित्या मृत्यू पावलेले आहेत. अनेक लोकांचे हात पाय गेलेले आहेत ऍक्सिडेंटमुळे. सो तुमच्याकडे आमची एकच मागणी, आल्यावर आमच्यासाठी एक काम करा, कोकणातला आमचा रस्ता नीट करा. आमच्या कोकणाला ज्या वेळेला कोकणात येतो त्यावेळेला आम्हाला हवंसं वाटलं पाहिजे, होय मी माझ्या कोकणात आलोय.
कोकणात येताना आम्ही ज्या वेळेला घरातनं निघतो त्यावेळेला आमच्या आई वडिलांना भीती वाटते. कोकणात येते आम्ही मुंबईकर जे कोकणातले आम्ही मुंबईकर जे आहोत ते नारायण राणेंना मनापासून आशीर्वाद देऊ. ते आलेलो आहोत. सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे, उभं राहायला लावल्यात आणि 800 खुर्च्या भरल्यात. त्यावेळेला असं नाही, मी त्यांचा मतदार आहे, मी त्यांना मतदान करणार आहे. ज्या बाळासाहेबांनी त्याला मतदान देणार आहेत आणि माझा नेता धनुष्यबाणाला मतदान करणार आहे. नियतीचं कालचक्र असतं. कट कारस्थान करून तुम्ही राजसाहेबाच्या हातून धनुष्यबाण ते हिसकून घेतलं, पण हे कालाचं चक्र पुन्हा त्याच जागी आले आणि हिंदुत्वाच्या प्रश्नावर आज राजसाहेब या लोकसभेला धनुष्यबाणाला मतदान करणार आहे. राजसाहेबांनी भूमिका घेतली, त्याच्यावर खूप लोकांनी टीका केली. राजसाहेब भूमिका बदलतात अजिबात नाही. राजसाहेब जे पटलं जनता पक्षाने राष्ट्रपतीला तिकीट दिलं का आम्हाला देऊ शकले नसते का? महाराष्ट्र निर्माण सेनेची सभा आहे जी महायुतीच्या समर्थनार्थ उभा आहे. राजसाहेबांना पाठिंबा देण्याचे कारण काय? देव, देश आणि धर्म या 3 गोष्टी ठेवून राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. आज धरायदा सुव्यवस्था, पीडितांना न्याय, शोषितांना न्याय याला धर्म म्हणतो. तो आज कुठे? किती संकट आले, पण एक लक्षात ठेवा, साहेबांनी नरेंद्र मोदीजींना पाठिंबा एवढ्यासाठी दिलाय की नरेंद्र हा जगात कुठेही एकटा फिरू शकतो, त्याचं कुणी काही वाकडं करू शकत नाही, कारण त्याचं राष्ट्र त्याच्या मागे उभा आहे. आज तुम्ही कुठल्या खेड्यावर जा, कुणाला विचारा, तो शेतकरी म्हणतो हो बाबा मला मोदी साहेबांचे पैसे येतात. कुणाला विचारा घरकुलला त्याला पैसे मिळाले. या चांगली गोष्टी मोदीने केला, आम्ही त्याचं कौतुक केलं, म्हणून खुल्या दिला आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यात महाविकास आघाडीकडे पहा तुम्ही, ते त्यांचे काँग्रेसचे नेते राहुल बाबा देशभर फिरले. अहो 300 सुद्धा माणसं उभं करू शकले नाहीत लोकसभेला. स्वतःसाठी तर पोरगी शोधलीच नाही, पण 300 उमेदवार सुद्धा त्याला मिळाले नाही. आणि हा माणूस स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलतो, सावरकरांना माफीवीर म्हणतो. मला वाटतं राहुल गांधी विसरलेत की त्यांच्या पंजासाठी, त्यांच्या खापड पंजाने एकदा इंग्रजाला माफीनामा लिहून दिलेला आहे. हा हिंदू म्हणतो, शर्टवर जानवा घालतो. मला कधी कधी हा प्रश्न पडतो की हा माणूस हिंदू कुठून आहे? बापाकडून हिंदू नाही, आईकडून हिंदू नाही. इथं आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, मा माली बाप तेली बेटे निकले सय्यद आली. त्याचं दत्तात्रय गोत्र सुरू झालं. आणि यांनी काय सुरू केलं की आता भारतामध्ये आम्ही सत्तेवर आल्यावर सर्व संपत्तीचं आम्ही पुनर्वाटप करू. मोदीजीने बरोबर सांगितलं की आमच्या हिंदूच्या स्त्रियाच्या मंगळसूत्रापर्यंत यांनी हात घातलाय. लगेच गांधी म्हणलं माझ्या आपलं मंगळसूत्र कशासाठी घाण ठेवलं. आईचं मंगळसूत्र सोडा, आता माझ्या भगिनीवर बसले तिथं तू काय सांगते? घेऊन शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या समाधीवर गेलेल्या बाळासाहेबांची उभी आयात स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी गेली. त्यांना घेऊन जाताय. तुम्हाला थोडंसं वाटलं नाही की आपल्या त्याला काय वाटेल? आज तुम्ही ते स्टेजवर उभा राहिलात ज्यावर मुफ्ती महबूबा मुफ्ती होते, फारुख अब्दुल्ला होते. यांची काय देशाविषयी भावना आहे? या महबूबा मुफ्तीचे वडील 1989 ला गृहमंत्री झाले. देशाचे सगळ्यांनी डोळे टेकले. मुस्लिम माणूस देशाचा गृहमंत्री झाला. पुढील 1 वर्षात काश्मीरच्या खोऱ्यातून हिंदू पूर्ण पलायन झालं. शेकडो हिंदू मारले गेले. हे यांचं कर्तृत्व. आणि त्यांच्या मांडीला तुम्ही बसता शिवाजी पार्कवर. ज्या बाळासाहेबांनी
शरद पवारला मातोश्रीवर आणून मासे खाऊ घातले, पण कधी शिवसेना भवनात नेऊन चहा पाजला नाही. या मुख्यमंत्री पदाच्या लालसेसाठी या शरद पवारच्या नादी तुम्ही लागला. शरद पवारची फार गोष्ट प्रसिद्ध आहे, जुन्या पत्रकाराला माहिती असेल. महाराष्ट्र संसदेमध्ये एक झाड होतं आणि महाराष्ट्र संसदेचा रस्ता करताना शंकरराव चव्हाणकडे गेले. शंकरराव चव्हाण म्हणले नाही नाही, नियमात काय ते बघा. आता नियम तर सांगतो की झाड तोडता येत नाही. मग काही अधिकारी शरद पवारकडे गेले. शरद पवारने ऐकून घेतले, काही नाही चहा बी प्या म्हणले आणि असं सहज बाहेर त्याला सोडायला आले. ते म्हणले यार कशाला एवढी काळजी करता, आमच्याकडे शेजाऱ्याच्या बांधावर जर चांगली झाडं आली तर रात्री मोरचूत घालतेत म्हणले. त्याला अधिकाऱ्याला काय कळायचं, कळलं. त्याने मोरचूत घातलं, ते झाड काही दिवसात वाळलं आणि रस्ता झाला. शरद पवार किती हुशार आहे बघा. संजय राऊतच्या हातून शिवसेनेच्या झाडाला मोरचूत घातलं. ते बरं झालं एकनाथ शिंदेला सुबुद्धी सुचली म्हणून ते काही झाडं घेऊन बाहेर निघाला, नाही तर ते झाड कधीच वाळून गेलेलं असतं. आता या शरद पवारचे काय हाल आहेत, ते शरद पवारचे काय हाल आहेत. राजसाहेबांनी बरोबर सांगितलं होतं की शरद पवारने राजकारणात केवळ जातीवाद पेरलेला आहे. शरद पवारची राष्ट्रवादीनं घराघर फोडलेलं आहे. त्याचे शिकार तर आम्ही आहोत. भाऊ भावात ठेवला नाही, काका पुतण्यात ठेवला नाही, मामा भाच्यात ठेवला नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, बीड जिल्ह्यात नवरा बायको सुद्धा भांडणं लावले, मरेपर्यंत नवऱ्यानं बायकोचं तोंड बघितलं नाही. ही राष्ट्रवादी का? दुसऱ्याचे घरं फोडताना तुम्हाला काही वाटलं नाही, आजवर कसं वाटतंय. आणि आज शरद पवारचे काय हाल आहेत. तावरेला तुम्ही एवढा त्रास दिला, त्या चंद्रकांत तावरेच्या घरी गेलेत चहा प्यायला. ज्या दादा जाधवरावला तुम्ही, हे लोक देशाचं भलं करणार आहेत. रजा आता ज्यावेळेस मुंबईमध्ये गोंधळ घातला, आमच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वस्त्रात हात घातला, कुणी यांच्यापैकी माईचा लाल आला नाही. फक्त मी वळवळ करत नाही, ह्यांना करू शकत नव्हते. राम मंदिराचा प्रश्न कोणी सोडवला? राम मंदिराच्या आंदोलनात आम्ही होतो, पण मोदीने आपला शब्द पूर्ण केला. जर आज मोदी नसले असते तर राम मंदिर उभा राहिलं का नसते माहीत नाही. कारण काँग्रेसची तर हे धारणा आहे की राम हे काल्पनिक आहेत, राम सेतू हा काल्पनिक आहे. आज त्याच्यावर तुम्ही उद्धव ठाकरे गेलात. तुम्हाला म्हणून म्हणलं ना की उद्धव ठाकरेने आपल्या हातानं आपला बाप गमावलाय, आपल्या हातानं आपलं पक्ष गमावला, आपल्या हातानं आपलं चिन्ह गमावलंय. त्यासाठी रडण्याची काही गरज नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन हेच रडतात. या अशा माणसासोबत राहायचं, स्थान दिलं, गोर गरिबासाठी काम केलं, त्या मोदी सोबत राहायचं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, कुठल्या स्वार्थाने घेतला नाही. आणि कायची सुपारी घेतली, काय करायचं का? तुला पाळायची सुपारी घेतली आम्ही, कारण तू कुणाच्या संगतीच आहेस तुला राजसाहेब नाही कळायचे. म्हणून मला आज खूप अभिमान वाटतो. राणेसाहेब इथं नाही आहेत, पण कोकणाचा सुपुत्र म्हणावा असा एकमेव माणूस कोकणात आहे ते म्हणजे राणेसाहेब. आणि जुने लोक सांगतात, अधिकारी सांगतात, पत्रकार सांगतात की या महाराष्ट्रात 2च मुख्यमंत्री असे झाले त्यांना अधिकारी चळचळच कापायचे, ते राणेसाहेब आहेत. आणि असा माणूस निवडून यावा आणि या माणसाच्या साठी काम करावं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव असतील, सरदेसाई असतील, आमचे संदीप देशपांडे असतील यांनी या सभेचं आयोजन केलंय. म्हणजे उदात्त हेतू ठेवून, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हिंदुत्व हे आमच्या शरीरावर चकितलेल्या त्वचेसारखं असतं, ते आमच्यापासून कधीच वेगळं होणार नाही. म्हणून या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, या राष्ट्राच्या अभिमानासाठी, या गोरगरीब जनतेसाठी म्हणून आम्ही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि तो आमचा पाठिंबा राहील आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करायचं आहे बाळासाहेब माने, माजी आमदार.
आणि यानंतर मी सन्माननीय माने साहेबांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय, पंतप्रधान अर्थानं ज्यांनी हिंदुत्वाचं शिवधनुष्य घेतलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं या रत्नागिरीच्या शिर्की उपस्थित असलेले आदरणीय महाजन साहेब, सन्मान्य सरदेसाई साहेब, माझे मित्र आणि या जिल्ह्याची माननीय राजसाहेबांची एक धगधगणारी मित्र आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेश सावंतजी, सन्माननीय मंचावरील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे सैनिक, मतदार, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, राजेश त्यामुळं या देशामध्ये 18व्या लोकसभेसाठी 140 कोटी जनता आज एका नव्या पुन्हा अपेक्षेनं या देशामध्ये नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून सत्ता यावी यासाठी आपण सगळेजण आतुरतेनं वाट पाहतोय। रत्नागिरी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे सर्व मित्र पक्षांच्या वतीनं आदरणीय केंद्रीय मंत्री, आदरणीय पालकमंत्री सामंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं। आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया। त्यामुळे या ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातून जे उमेदवार दिलेत त्यांचा परिचय करून द्यावा असं मला या ठिकाणी वाटत नाही, परंतु गेल्या 40 वर्षाच्या दैदीप्यमान राजकीय कारकिर्दीमध्ये एक कोकणातला सुपुत्र माननीय शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाला प्रेरित होऊन त्या ठिकाणी हिंदुत्वाची झेंडा त्यांनी हातामध्ये घेतला आणि 1985 साली पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जवळजवळ राजकीय क्षेत्रातली 11 मानाची पदं, मग नगरसेवक असेल, BSTचे अध्यक्ष असतील, 1990 साली मालवणमधून आमदार असतील, 95 साली दुसऱ्यांदा आमदार असतील, अत्यंत कमी वयामध्ये कॅबिनेट मंत्री असतील आणि सगळ्यात गौरवाची बाब म्हणजे 1999 साली या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर आज केंद्रामध्ये मोदींच्या सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्री म्हणून सन्मानानं काम करणारे नारायणराव राणे साहेब आपले उद्याचे खासदार आणि आपले उद्याचे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आहात। आणि म्हणून मी मनापासून महायुतीच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्हा सगळ्यांना पाठिंबा दिल्याबद्दल ऋण व्यक्त करतो। मला आठवतंय सरदेसाई साहेब, मी 2च मिनिटं फक्त घेतोय, सामंत साहेब यानंतर बोलणार आहेत, आपले वक्ते बोलतील, परंतु 2011 साली महाराष्ट्रामध्ये राज्यसभेची पोटनिवडणूक होती आणि त्यावेळेला पृथ्वीराज देशमुख यांनी राजीनामा दिला होता। गडकरी साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांनी मला म्हटलं की तुला उमेदवारी भरायची आहे राज्यसभेची पोटनिवडणुकीची, 100% निवडून येण्याची खात्री नव्हती कारण ती पोटनिवडणूक असल्यामुळे आपल्याला 145 आमदार संख्याबळाला हवे होते, फक्त भाजपा, तत्कालीन शिवसेना मिळून आम्ही 92 होतो
आणि मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करत होतोय, नवनिर्माण सेनेचे 12 आमदार त्यावेळेला होते, 11 13 बरोबर, माफ करा, एक फक्त मतदानाच्या वेळेला ते विमानातून उशीर आले त्यामुळे मला 12 मतं पडली होती. आपले मुलुंडचे आमदार शिशिर शिंदे. आणि मला आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं, तू आता उमेदवार आहेस, आपण 100% पराभूत होणार आहोत, पण या लोकशाहीमध्ये जय पराजयाची कधी चिंता करायची नसते, आपण लढायचं असतं. आणि जा राजसाहेबांना जाऊन तू त्या ठिकाणी त्यांना विनंती कर. मला आठवतं साहेब, आपण त्यावेळेला होतात, आमचे बाळा नांदगावकर साहेब होते आणि त्या वेळेला माझं त्या ठिकाणी विचारणा केली राजसाहेबांनी आणि त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं राजसाहेबांमध्ये सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रूपानं त्या ठिकाणी मला ते दिसले. ज्या पद्धतीनं बाळासाहेब एखाद्या कार्यकर्त्याची चौकशी करायचे, विचार विनिमय करायचे आणि त्याला पाठीवर थाप मारून पुढे जा सांगायचे. राजसाहेबांच्या मिश्किल स्वभावानुसार त्यांनी काही भाजपबद्दल मला प्रश्न विचारले, मी त्याची नम्रपणानं उत्तरं दिली आणि म्हणे, जा मनसेचा पाठिंबा आहे, माझे 13 जण तुला मदत करतील, मतदान करतील आणि मी अभिमानानं सांगतो 100% पराभव होणार होता, पण 13 पैकी 12 मतदान हे मनसेचं झालं, शेका पक्षाचं झालं आणि आम्हाला त्यावेळेला सुद्धा जवळजवळ 113 मतदान त्या ठिकाणी झालं. याचा मी एवढ्याकरताच उल्लेख करतोय की एक शब्द देणारा माणूस, एक सच्चा मैत्री जगणारा माणूस जर कोण असेल राजकारणामध्ये किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारं जर कोण नेतृत्व असेल तर ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. आज अनेक जणांना असं वाटत होतं की राजसाहेब लोकसभेच्या सीटा मागतील, जागा मागतील, राजसाहेब राज्यसभेच्या जागा मागतील, कारण राजकारण म्हटलं बार्गेनिंग करावं लागतं. प्रत्येक पक्षाला वाटतं माझा प्रतिनिधी त्या संसदेमध्ये गेला पाहिजे, माझ्या पक्षाचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये गेला पाहिजे. परंतु हे सगळं झाल्यानंतर माननीय अमितभाई शहांची त्यांची भेट झाली, राजसाहेब मुंबईमध्ये आले आणि अनेकांना वाटलं ज्या वेळेला या महाराष्ट्राचा इतिहास लिहायची वेळ येईल तेव्हा 2024 सालामध्ये निरपेक्ष बुद्धीनं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. म्हणून जर निरपेक्ष बुद्धीनं कोणी पाठिंबा दिला असेल, कोणत्याही प्रकारचं बार्गेनिंग केलं नसेल तर त्यांचं नाव राजसाहेब ठाकरे आहे, ही इतिहासात नोंद होईल. एक हिंदुत्वाचा विचार घेऊन राजसाहेब काम करतायत. आज अनेक जण हिंदुत्वानी सांगितलं असेल, मोदी साहेबांनी सांगितलं असेल, आम्ही तत्कालीन असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिनिधीला आम्ही मतदान केलं आणि त्या ठिकाणी खासदार निवडून दिला. परंतु आज 2019 सालामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून आपण ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं ते नंतर मोदींच्या सरकारमध्ये आले नाहीत. ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकी धोरणं विचार असतील, पण ज्यांनी हिंदुत्व म्हणून म्हटलं त्यांनी काँग्रेसला जाऊन साथ दिली. हे महाराष्ट्रातली जनता आणि रत्नागिरी जनता विसरणार नाहीये. अनेक विषय त्या ठिकाणी मतभेद करण्याचे, मतभिन्नता करण्याचे सुरू आहेत. आज सुद्धा रत्नागिरीमध्ये काही नेत्यांच्या सभा आहेत, परंतु अशा वेळेला मी इथली उपस्थिती पाहतोय त्या सभेपेक्षा इथली उपस्थिती सामंत साहेब जास्त आहे, उपस्थितीमध्ये दिसते. म्हणून आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी फार आपल्याला या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे. राजसाहेबांसारखं एक नेतृत्व या सगळ्या एकत्रीकरणामध्ये आल्या भविष्यातल्या राजकीय महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये नक्की आपण हातामध्ये हात घालून त्या ठिकाणी आपापल्या पक्षाचे चांगले काम करणारे नेते कार्यकर्ते कसे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी पार्लमेंट पंचायतीपासून त्या पुढच्या निवडणुका, मी एकच फक्त जाता जाता आपल्याला विधात आणायची झाली तरी तिची चौकशी नीट आपण करतो. आज आपण मतदारांना उद्याच्या 10 दिवसांमध्ये एवढी तुलना सांगा, एका घडवण्याकरता मोदीजींना आपल्यासारख्या सगळ्या तरुणांची, सगळ्या सहकार्यांची आवश्यकता आहे. सबका साथ सबका विकास. आपण हातामध्ये हात घालून सगळ्या महाराष्ट्रामध्ये काम करतोय, मुंबईमध्ये काम करतोय, कोकणामध्ये या ठिकाणी काम करतोय आणि ज्या वेळेला माननीय शिवसेना प्रमुखांची कोणी हातामध्ये घेतली असेल एक सच्चा कोकणी आणि जनतेचा विश्वास सन्माननीय पदाला संबोधित करावं. सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, श्री नितीन सरदेसाई साहेब, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदरणीय माने साहेब, प्रकाश महाजन साहेब, वैभव खेडेकर जी,
माझे सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिक तिला जाहीर पाठिंबा दिला। अनेक आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, लागायचं नाही। बिनशर्त पाठिंबा म्हणजे काय हे ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं सतत ओरबाडून खाल्लं त्यांना ते समजणार नाही। 2012 ची निवडणूक ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक आलेले। राष्ट्रवादीचा महापौर होणार का शिवसेनेचा महापौर होणार हा प्रश्न होता। तेव्हा आदरणीय आणि तिथले आमदार हे सन्मान्य राजसाहेबांना भेटले, परिस्थिती सांगितली आणि त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा सन्मान्य राजसाहेबांनी दिला। ही माझ्या नेत्याची ताकद आहे। कुठलाही स्वार्थ न बाळगता काम कसं करायचं हे जर कोणी शिकायचं असेल तर ते सन्मान्य राजसाहेबांकडून शिकलं पाहिजे। महाभारतामध्ये सन्मान्य राणे साहेबांनी जेव्हा शिवसेनेतनं बंड केलं, राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथे प्रचार करायला आम्ही सगळेजण आलो होतो। त्यावेळेचा कोणाचा स्वभाव कसा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। ह्याच्यासाठी त्यावेळेला इथले ते सन्मान्य राजसाहेबांना भेटले आणि म्हणाले, राजसाहेब तुम्ही कोकणात थांबू नका, कोकणात प्रचार करू नका। असं काय घडलं की मी थांबायचं नाही? त्यांनी सांगितलं सन्माननीय राजसाहेबांना एक फार मोठं षडयंत्र या सगळ्या निवडणुकीच्या माझी योजना असल्याची गुप्त माहिती ही मला मिळालेली आहे। तो हल्ला होणार आहे तुमच्याच लोकांकडनं, पण नाव घातलं जाणार आहे राणे साहेबांवरनं, राणे साहेबांवर नाव घातलं जाणार आहे, हल्ला तुमच्याच लोकांकडनं येणार आहे, अशा प्रकारची गुप्त माहिती मला आहे। आणि हे करणारा माणूस कोण हे नाव सांगायची मला तुम्हाला गरज नाही, तुम्हाला ते आपोआप कळणार आहे। हाच माणूस 2014ला ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपची युती तुटली त्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांनी यांनी फोन केला की आपण एकत्र येऊया, 2 भाऊ एकत्र येऊया। साहेबांनी एबी फॉर्म द्यायचे थांबवले, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ नये म्हणून कट्टा कारस्थान करून एबी फॉर्म थांबवायला लावले आणि ऐन वेळेला फोन उचलायचे बंद केले। तो 2017च्या महानगर माझे सहकारी नगरसेवक की आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, मराठी माणसासाठी आपण एक नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ नये। आणि ती 2017ची निवडणूक झाल्यानंतर जेव्हा अमित साहेब एका गंभीर आजाराची लढत होते त्यावेळेला हा माणूस एकच सांगतो, उद्धव साहेब तुम्ही राजकारणी म्हणून नीच आहातच, पण भाऊ म्हणून सुद्धा नीच आहात, हे या सगळ्या प्रसंगातून स्पष्टपणे दिसतंय। नारायण काल परवा साहेबांना विनंती करतो की शिवछत्री गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती
फॅमिलीमधलं एक लग्न, त्याचं प्रमाणातनं सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा, पण अदानी साहेब पण त्या जामनगरला उपस्थित होते. दोघांची भेट झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब ना अदानींच्या कुठल्या प्रोजेक्टबद्दल बोलतायत, ना धारावीबद्दल बोलतायत. एवढंच काय, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये धारावीचा उल्लेख नाही, अदानींचा उल्लेख नाही. मग आमचा प्रश्न उद्धव साहेब तुम्हाला आहे की अदानींबरोबर किती रुपयाची सेटलमेंट केली, किती खोक्यांची सेटलमेंट केली, हे महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईच्या जनतेला, कोकणाच्या जनतेला तुम्हाला सांगावंच लागेल. कितीची सेटलमेंट केली. असे अनेक मोर्चे मुंबईत काढले. याच्या आधी वीज वितरणावर पण अंबानींच्या इथे मोर्चा काढलेला. मोर्चा काढायचा, सेटलमेंट करायची, खोके घ्यायचे आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे. हे यांचं आतापर्यंतचं राजकारण. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी निघायला लागल्या की काही समाजवादी पत्रकार हे बसलेले आहेत. मग ते समाजवादी पत्रकार ज्यांना हल्ली कुठल्या चॅनलमध्ये विचारत नाहीत, त्यांनी हल्ली स्वतःची यूट्यूब चॅनल काढलेली आहेत. आणि मग त्या यूट्यूब चॅनलवर एक सातत्याने आपला प्रचार करायचा. ना हल्ली ते उद्धव ठाकरेंना खूप सहानुभूती आहे, जाम जनतेच्या मनात जाम सहानुभूती आहे त्यांची. कशाबद्दल सहानुभूती आहे? माझा त्या पत्रकारांना सुद्धा प्रश्न आहे आणि उद्धव साहेब तुम्हाला प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने तुम्हाला सहानुभूती कशासाठी द्यायची? 2.5 वर्ष निष्क्रिय मुख्यमंत्री राहिलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? कोरोना काळामध्ये जनतेचे हाल केलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या मराठी जनतेला तुम्ही ट्रेननी प्रवास करू दिला नाहीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? की त्या वाधवान नावाच्या श्रीमंत गडगंज पैसे असलेल्या माणसाला महाबळेश्वरला जायला स्पेशल परमिशन दिलीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? उद्धव साहेब आम्हाला सांगा, तुम्हाला सहानुभूती कशाबद्दल द्यायची? अंबानींच्या घराखाली स्फोटक ठेवणाऱ्या वाझेला तुम्ही संरक्षण दिलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? का आमच्या मराठी माणसाच्या कोरोना काळामध्ये तुम्ही नोकऱ्या घालवल्यात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? का आमचे व्यवसाय तुम्ही डुबवलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात विकासाचे सगळे प्रकल्प तुम्ही थांबवलेत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? तुम्ही मेट्रोचं काम थांबवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? की आमच्या कोकणचा हायवेचं सगळं काम तुम्ही त्या 2.5 वर्षात थांबवलं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? जेव्हा ही अख्खी कोकणाची जनता पुरामध्ये बुडालेली होती, त्रस्त होती, तेव्हा त्यांना तुम्ही आश्वासन देऊन कुठलीही आर्थिक मदत केली नाहीत म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? की जे व्यापाऱ्यांची दुकानं पाण्याखाली गेलेली त्यांना नुसते हात जोडून तुम्ही मुंबईला परत गेलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? की सकाळच्या हेलिकॉप्टरने येऊन दुपारपर्यंत पाहणी केल्यासारखं नाटक करून तुम्ही मुंबईला परत गेलात कोकणातनं म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? उद्धव साहेब सांगा आम्हाला कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला सहानुभूती द्यायची? ते एक मुद्दा सांगा. एक. 2.5 वर्षे हा माणूस मंत्रालयात सुद्धा आला नाही हो. 2.5 वर्षात 2 वेळेला हा माणूस मंत्रालयात आला नाही. त्याच्या आतलं गेट पण बंद असायचं आणि त्याच्या आतमध्ये पण जायला कोणाला परवानगी नसायची. महाराष्ट्रातली जनता सगळी कैफियत घेऊन यायची आणि त्यांना न्याय देण्याचं काम हे कृष्णकुंजवरनं या कोरोनाच्या काळात झालेलं होतं. जेव्हा उद्धव साहेब तुम्ही घरी बसला होतात आणि फेसबुकवरनं नुसती तुमची पोपटपंची चालू होती ना, त्यावेळेला हा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होता. चाप बसवण्याचं काम तुम्ही केलं नाहीत उद्धव ठाकरे, याची सहानुभूती तुम्हाला द्यायची का? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत. की एक हमखास नेहमीचा पवित्र मराठी माणूस, मग मराठी माणसाची सहानुभूती, मग मराठी माणूस धोक्यात आहे, मग मराठी माणसाला वाईट जागवलं जात आहे, मग मराठी माणसावर गुजरातवरनं आक्रमण होत आहे, मग आता मराठी महाराष्ट्रापासून मुंबईत तोडण्याचं कारस्थान रचलं जात आहे.
उद्धव साहेब, महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, सन्माननीय राजसाहेब लक्षात ठेवा. पण मराठीचं कार्ड खेळायचं, मराठी माणसाला सांगायचं की बाबा तू धोक्यात आहेस म्हणून मला. तुम्ही आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुम्ही सगळे म्हणजे आता तर धनुष्यबाणी नाही, आणि तुम्ही म्हणजे शिव. आणि म्हणून या महायुतीच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज खंबीरपणे उभी आहे. कारण सन्माननीय राजसाहेबांचं एक स्वप्न आहे, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. या हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, इथल्या युवकांसाठी, या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी सन्माननीय नारायण राणे साहेबांना भरघोस मतांनी निवडून द्यावं, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि राणे साहेब, आपल्याला सुद्धा हा जो आपला कोकणाचा रस्ता रखडलेला आहे, त्या रस्त्याचं काम आपण आल्याबरोबर लगेच कराल याची खात्री माझ्या मनात बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो, येत्या 7 तारखेला आपल्याला भरघोस मतांनी श्री नारायण राणे साहेबांना निवडून द्यायचं आहे. मनसेची भूमिका आपण मांडली. यानंतर सन्माननीय लोकप्रिय उमेदवार नारायणजी राणे साहेब यांचा सत्कार सन्मान श्री अविनाश जाधव साहेब आणि नितीन सरदेसाई साहेब यांच्या हस्ते होणार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून भविष्यातल्या विजयाची नांदी देऊया. जिरड्याचे ग्रामपंचायतीची सगळी लोक आली होती. आपण सो कष्टाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिथे रस्ता बनवलेला आहे कच्चा, पण तो पूर्ण झालेला नाही. धरणाचा आणि पुनर्वसनाचा विषय होता. त्यांना तुम्हाला निवेदन द्यायचं होतं. आमचे पदाधिकारी आहेत तिथले. आपण खासदार झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावाल असं आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. आणि यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे वरिष्ठ नेते, आम्हाला नेहमीच उत्तम मार्गदर्शन करणारे सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेब यांना विनंती करतो की सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेब. राज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले या सर्वांच्या आणि महाराष्ट्राचे लाडके नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही अभिवादन करतो. आणि इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय नारायणराव राणे, उदयजी सामंत, माझे सहकारी अविनाश जाधव. राणेसाहेब, इथे ही सभा सुरू झाल्यापासून बहुतेक सर्व वक्त्यांनी इथे उबाठा गटाचा कसा वेळोवेळी त्यांनी इतरांचा वापर करून घेतला आणि मनसेला कसा त्रास दिला याचा उल्लेख केला. पण आपल्याला आज दुपारीच आपली जेव्हा भेट झाली तेव्हा लक्षात असेल की आपण म्हणलात की आज आपल्या इकडे 2 सभा आहेत. एक सभा त्या ठिकाणी त्यांचा फक्त मेळावा आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की ती सभा आहे आणि हा मेळावा आहे, पण त्या सभेपेक्षा हा मेळावा मोठा आहे. आणि जे या जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत, हे पदाधिकारी ह्यांच्या प्रत्येकाच्या मागे 100,000 माणसं आहेत. आणि ती माणसं आपल्या मागे आज पूर्ण ताकदीनिशी जर उभी असतील तर आपल्याला फक्त मताधिक्य किती मिळणार एवढाच आपल्याला विचार करायचा आहे, कारण आपला विजय तर आत्ताच इथं निश्चित झालेला आहे. राणेसाहेब, ही सगळी जी मंडळी आपल्या समोर इथे बसलेली आहेत, ही जसं आपण सुद्धा सुरुवातीचे शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हाचे आपण शिवसैनिक होतात आणि आपणही खूप संघर्ष पाहिला आहे आणि संघर्षातून आपण आज पुढे आलेले आहात. आणि ही मंडळी सुद्धा गेली 18 वर्ष सातत्याने संघर्षच करतायत. मग महाराष्ट्रातले अनेक विषय, आणि ती संघर्ष जो आहे तो कुठलाही स्वतःसाठी नाही आहे, तर तो महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांसाठी ही मंडळी संघर्ष करतायत. मग त्याच्यामध्ये बेरोजगारांसाठी ती संघर्ष केला असतील, इतर ठिकाणून आपल्या नोकऱ्या जात आहेत, व्यवसायावरती पाणी फिरतायत त्यासाठी त्यांनी संघर्ष केला असेल, टोलसाठी संघर्ष केला असेल, मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी त्यांनी संघर्ष केला असेल. ही मंडळी सातत्याने संघर्ष करतायत. आपल्याला त्यामुळे संघर्ष करणाऱ्यांची नक्कीच भावना आपल्यापर्यंत पोचत असेल. आपल्याला विनंती फक्त एवढीच करायची आहे की ह्या संघर्ष करणाऱ्यांना ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी खासदार म्हणून पुन्हा एकदा जाणार आहात
त्यानंतर ही जेव्हा आपल्याकडे मंडळी आपल्याकडे विकास कामासाठी येतील तर या संघर्ष करणाऱ्या माणसांना, आपणही संघर्षातून आलेले असल्यामुळे त्यांची भावना तुम्हाला नक्की कळत असेल आणि त्यांना तुम्ही नक्की मदत कराल. उदयजी, आपण हे याची मला खात्री आहे. बरं, ही खात्री मी त्यांना न विचारता का देतोय, कारण दादा तुमच्याकडे ज्या वेळेला मी आमदार झालो पहिल्यांदा, काही अनुभव नव्हता, पहिलंच अधिवेशन होतं. मला आठवण ही सांगावीशी, इथे विशेष करून नमूद करावीशी वाटते की आपला स्वभावसुद्धा आमच्या राजसाहेबांसारखा आहे की ते राजसाहेबसुद्धा असेत की कोणी काही त्यांच्याकडे एखादी गोष्ट मागायला किंवा मदत करायला आलं आणि त्यांना जर ती गोष्ट पटली तर तात्काळ ते त्याला हो म्हणतात. त्याच्यामध्ये होणाऱ्या स्वभाव आहे, ह्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आपल्या लक्षातही नसेल कारण नेकीकर दर्या में डाल ही तुमचा स्वभाव आहे. पण माझी 1-2 विकास कामं विभागातली अधिकारी अजिबात करत नव्हते. मगाशी कोणीतरी ते उल्लेख केला की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जर कोणी घाबरत असेल, अधिकारी चळाचळा कापत असतील, तर एक अंतुलेंचा उल्लेख केला आणि एक आपला उल्लेख केला. अंतुलेंचं तर मी पाहिलं नाही, मी तेव्हा खूप लहान होतो, पण आपलं मात्र मी पाहिलेलं आहे की आपल्याला अधिकारी नक्कीच कापायचे. तर त्या 2 विकास कामांवर अधिकाऱ्यांनी उगाच लटकवलं होतं आणि आपल्याकडे ते खातं होतं. माझ्या लक्षात आलं नाही, सुरुवातीला मी आपला पाठपुरावा करत होतो माझ्या पद्धतीने. पण एकदा मी तुमच्याकडे अधिवेशन काळामध्ये दुपारचं आलो आणि म्हटलं दादा असं असं माझं काम आहे, मेरीटाईम बोर्डाकडे काम आहे आणि ते अधिकारी काही करत नाही आहेत, काहीतरी कारणं देतात आणि वेळ काढतात. तू म्हटलात ते घेऊन ये थोडं, आणि तुम्ही तात्काळ तिथे त्याला सांगितलं की हे काम संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे. आणि गमतीची गोष्ट अशी की ती आपली मीटिंग झाली आणि मी माझ्या दादरच्या ऑफिसला विधानभवनातून जाईपर्यंत माझ्या ऑफिसला फॅक्स आलेला होता काम झाल्याचा. आता इतकी जर त्या कामाची आपली जर तत्परता असेल तर मला खात्री आहे की ही मंडळी जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा त्याचं काम आपण तो की आपला अधिक वेळ घेणार नाही. कारण उमेदवार म्हटल्यानंतर आपल्याला सगळीकडे जायचं असतं आणि तिकडे दिवसभर तुम्ही सगळीकडे फिरून आलेलात आणि ह्या मंडळींना सुद्धा तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं आहे म्हणून मी मध्ये फार वेळ घेणार नाही. पण एवढंच सांगतो की यावेळेला आपला विजय इतका प्रचंड मोठा असणार आहे की कदाचित नरेंद्र मोदी साहेबांबद्दल सांगितलं ते शिवजागा आपण महाराष्ट्रातल्या जिंकणार आहोत. 370 कलम रद्द केलं म्हणजे जे वरचं काम जर कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज योगा योजनेचा आणि म्हणून त्यांचे माझे अगदी जवळचे संबंध आहे. आज ही सभा माझ्याबद्दल आयोजित केली आहे. त्यांचं झालं, संदीप देशपांडेंचं अर्ध भाषण मी ऐकलं, पण या सर्वांच्या भाषणातून माझ्याबद्दल मी अतिशय ऋणी आहे. त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीसाठी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी हे मत आहे हेही त्यांनी सांगितलं. पाठिंबा दिला, समर्थन दिलं ते मोदींचं काम आणि कार्य आणि कर्तृत्व पाहून आणि मग कारणे विचारली तर मी राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असंच सांगेन. का नेहमी माझी मुलाखत घेता नाही आणि म्हणून माननीय राज ठाकरेजींनी या कर्तृत्व काम या देशाला ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 2014ला 11 नंबरवर देश भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी 5व्या क्रमांकावर आणला. एवढेच काय, त्यांनी त्यानंतर सांगितलं मोदी की गारंटी 2030 में भारत दुनिया के अर्थव्यवस्था में तीसरे क्रमांक पे होगा. तिसरे क्रमांक म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर बांधव नुसतं भारत 3ऱ्या क्रमांकावर येईल. विविध भागातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी मग महिला असो केलेले आहेत 54 विविध म्हणाले ये काम गरीबों के लिए ये मोदी की गॅरंटी आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणून मोदींची कामाची पद्धत पिढी या तरुण पिढीला आधुनिक टेक्नॉलॉजीची जाणीव करून द्यावी, माहिती करून द्यावी आणि तरुणांनी या दृष्टीने जे प्रयत्न सुरू केले सबसिडी ते आवडले आणि म्हणून हा पाठिंबा दिलाय असं माझं स्वतःचं मत आहे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला आहात. माझ्याबद्दल मी स्वतः गॅरंटी देणं बरोबर नाही, नितीनने गॅरंटी दिलेली आहे. आता
याने विश्वास यासाठी दिलाय माझी कार्यपद्धत, कामाची पद्धत. मी का पहिल्यांदाच उमेदवारी मागत नाहीये किंवा मी मागितली नाहीये, पक्षाने दिलेली. पण गेल्या 40 वर्षात विविध पदावर मी जी कामं केली आहेत ती कामं महाराष्ट्राला आणि देशातल्या जनतेने पाहिलेली आहेत. MSMEचा मंत्री म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये देशाच्या राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान मला जे उमेदवारी मिळाली, नक्कीच मी तुम्हाला सांगतो या वेळेला मोदी साहेबांना तुम्ही मत दिलं म्हणजे नारायण राणेला मत दिलं. मी निवडून आलो तर तुम्ही जी कामं सांगितली, आता इथे सांगितलं, हायवेचं काम सांगितलं, अशा अनेक कामं सांगितली. ही कामं वर्षाच्या आत पूर्ण करण्याची माझी उदयची क्षमता आहे आणि ते पूर्ण केली जातील. राहिला प्रश्न मनसेनेच्या सैनिकांचा, माझे सहकारी आहेत. सैनिक आणि माझ्यामध्ये कोणताही फरक मानत नाही. मी कधी साहेब नव्हतो आणि साहेब असणार नाही. मुख्यमंत्री असताना मी बोललोय, मी महाराष्ट्राचा साहेब नाही, मी महाराष्ट्राचा सेवक आहे. आजही माझे सहकारी असलेले मनसेनेचे सैनिक हे माझे सहकारी आहे. त्यांचं काम करणं हा माझा धर्म समजतो आणि भविष्यात तुम्ही हाक मारायची मी ओ म्हटल्याशिवाय राहणार नाही, एवढी आज गॅरंटी देतो, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. बाकी मनसेना आणि राज ठाकरेंच्याबद्दल, राज ठाकरेबद्दल काय मी राजकारणाच्या पलीकडचं माझं नातं आहे, आजचं नाही. आणि त्यामुळे जे नातं आहे ते नातं दोन्ही बाजूने आम्ही जोपासतो आहे. राजसाहेबांना मी सांगितलं मला सभा पाहिजे, काही बोलले नाही, त्यांनी आदेश दिले की सभा आपण दिली. कार्यकर्ते, मनसेनेचे कार्यकर्ते स्वतः येऊन सांगतात आम्हाला निरोप पोचलाय. मी नशीबवान आहे की अशा रीतीने आपल्याला प्रेम करणारा एक मित्र, सहकारी मिळाला. त्याबद्दल मी परमेश्वराचा खरंच ऋणी आहे. मी जास्त काही बोलणार नाही. मी नक्कीच सांगतो, आता बाजूला एक सभा होती, मी मुद्दाम एक कार्यकर्त्याला मी बसून ठेवलं होतं. काय बोलतात विचारवंतांची सभा. काय बोलले, पहिले तर मोदींवर टीका, अमित शहांवर टीका, नंतर उमेदवार. अरे त्या उमेदवार बोलूच नको तू. आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके, आता आम्ही काय बोके नाही सोडले. मातोश्री माझ्या रात्र मी BST चेअरमन, महसूल मंत्री, उद्योग अनेक खाती सांभाळली. वेळ आणि सगळं सांगेन, माझ्या एवढी मातोश्रीची हात बाहेरची माहिती दुसरं कोणाला नाही. उगा तोंड उघडू नको. कोकणात आलायस ना, मी पोलिसांना सांगितलंय, माझ्या नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना आणि पंतप्रधान आणि अमित शहाना जर बोलशील ना, रस्ता बंद करून टाकीन. मी सोडणार नाही. पोलिसांनी बंदोबस्त करावा, सांगावं त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हा कोकण आहे. आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण. जे का आज आम्ही आहोत, मी मानतो मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं. याचा काही नाही. हा विकृत माणूस आहे. दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की त्याला पोटसूड सुटतो, पोटसूड. एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आणि साहेबांना साहेब गाडी, तो गेला का परत हा बोलणार पैसे आणले कुठून, अरे का तू दिलेस की काय. एकदा विकृत आणि दुसऱ्याला नाव ठेवणं आणि स्वतःची किंमत शून्य. इथे आज सांगितलं, मला वाटतं 2.5 वर्ष मुख्यमंत्री, 2 दिवस फक्त मंत्रालयात, 2 दिवस. या कोकणासाठी एक केलेलं काम सांगावं, आता हे करीन ते. अरे 2.5 वर्षात केलं नाही. एखादा रस्ता, एखादं ब्रिज, एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं हॉस्पिटल काय दिलं.
अरे अतिवृष्टीमुळे आम्ही पैसे मागितले तेही देऊ शकला नाही. देण्यासाठी कळलं पाहिजे हो. मी पाहिलं 39 वर्ष जवळ होतो. साहेब संजय नारायण तो चाललाय दौऱ्याला, त्याला जरा सांग तो विषय समजून टिप्पणी देऊनही भाषण करता आलं. सगळ्यात म्हणजे लाज महाराष्ट्राची घालवली. मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर. त्याला एक प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री, अहो तुमच्या त्या बजेटमध्ये ती GDPची वाढ आहे ना ती पुरेशी होत नाही है, स्पीड कमी होता है. मुझे मत पूछिए, मेरा काम नहीं है, वो आप इनको पूछो. ये अर्थमंत्री को, मेरा काम, मैं कभी ये काम किया नहीं, इसके आगे करूंगा नहीं, ये मेरा काम नहीं है. अर्थमंत्र्याला सांगतोय माझं काम नाही. मग काय मातोश्रीत बसून मुख्यमंत्री व्हायचं. दुसरा टीका, कोकणात का आलाय आग लावायला, कोकणाला द्यायला नाही आला. मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही दिला नाही. हा उमेदवार आता आहे ना 10 वर्ष खासदार, काय केलं नाही. या दोन्ही जिल्ह्यातली गावं सांगावी, तालुके सांगावे, कुठल्या तालुक्यात कधी गेला, कधी नाही, कधी गेलं नाही. आणि असा खासदार द्यायचा, काय येतं म्हणा, काय करू शकतो, काय केलंय त्यांनी. तर कोणतरी मला कार्यकर्ता आता त्याला एकच येतं, पेटी वाजवतो. हे राजकारणातलं काम आहे. आणि म्हणून बांधवांनो, उपस्थित बंधू भगिनींनो, मनसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, येणारी 7 तारखेला होणारी निवडणूक देशासाठी, देशातील 140 कोटी जनतेसाठी, या देशातील गरिबी नष्ट करावी, देश महासत्ता विकसित देश बनवावा, हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करतायत. त्यांच्या प्रयत्नाला साथ म्हणून, सहकार्य म्हणून माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे येणाऱ्या 7 तारीखला न चुकता तुम्ही मित्र मंडळी, शेजारी पाजारी सर्वांना सांगा, मतदान केंद्रावर जा आणि भाजपची निशाणी कमळ आहे, त्या कमळ निशाणीच्या बाजूला शिक्का मारा आणि मला तुमची सेवा करण्याची, देशाला आणि महाराष्ट्र आणि कोकणाच्या जनतेची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो. परत एकदा मनसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. सगळ्यांनी आता थोड्या वेळात आपलं राष्ट्रगीत सुरू होईल. तत्पूर्वी 7 तारीख 7 मे आठवणींनी सर्वांनी कमळासमोर बटन दाबून आपले महायुतीचे लाडके उमेदवार सन्माननीय राणाराव राणे साहेब यांना विजयी करायचे आहे. आणि कोणी जाऊ नका, आपले जिल्हाध्यक्ष तिथे प्रवेशद्वारावरती आहेत, त्यांना भेटल्याशिवाय कोणी जाऊ नका, ते तुम्हाला पुढच्या सूचना देतील. या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. सर्वांनी राष्ट्रगीताला उभे राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, कारे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकप्रिय उमेदवार सन्माननीय श्री नारायणराव राणे साहेबांचा 7 तारखेला सगळ्यांनीच कमळासमोर बटन दाबून भरघोस मतांनी दादांना विजयी करायचं आहे. ही सभा या ठिकाणी सन्माननीय आयोजक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते, तसेच या जिल्ह्याचे सन्माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांनी या सभेसाठी परिश्रम घेतलं. सर्वच नेते, सन्माननीय संदीपजी देशपांडे, सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेब, प्रकाशजी महाजन यांचं आणि सर्व पोलीस बांधव, पत्रकार
आणि उपस्थित सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांचं आम्ही इथे मनापासून आभार मानतो. तसेच आमचे मुंबईवरून आलेले आणि सर्व मित्रपरिवाराचे मनापासून आभार. धन्यवाद. सभा ही संपली, जाहीर करतो.